आपण शिकू मूळ संख्या, पूर्ण संख्या म्हणजे काय, होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजे काय, या ठिकाणी 0 1 2 3 4 पासून तर जेवढ्या काही जगात उपलब्ध संख्या जोपर्यंत मोजता येईल तोपर्यंत इन्फिनिट आपण म्हणू शकतो त्याला. तर त्या सर्व संख्यांना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी पूर्ण संख्या म्हटलं तर शून्याचा त्यात समावेश होतो, शून्याचा समावेश होतो. मी या शून्यावर मुद्दामून भर देतोय. परीक्षेला प्रश्न पडतो खालीलपैकी कोणती पूर्ण संख्या आहे असा प्रश्न पडतो. जर त्याच्यामध्ये शून्याचा समावेश असेल तर शून्य ही पूर्ण संख्या आहे. 0 1 2 3 4 पासून ते 1100 12 13 14 इतपर्यंत सर्व काही संख्या या पूर्ण संख्या असतात. पूर्ण संख्यानंतर दुसरे आहे नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 पासून ते अनंत अशा संख्या या नैसर्गिक संख्या म्हणतात. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की पूर्ण संख्यांमध्ये 0 आहे, नैसर्गिक संख्येमध्ये 0 का नाही. नेमका हाच प्रश्न परीक्षेला पडतो. खालीलपैकी जोड्या जुळवा असा प्रश्न तुम्हाला पडला. पूर्ण संख्या मध्ये तुम्हाला समजा खाली चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न तुम्हाला पडला आणि पूर्ण संख्यांच्या ठिकाणी जर तुम्हाला झिरो म्हटलं तर हे उत्तर बरोबर आहे. पूर्ण संख्यांच्या ठिकाणी 0 म्हटलं ते उत्तर बरोबर आहे. मी परत या ठिकाणी तुम्हाला इरेजरनी करून तुम्हाला दाखवतो. जर परीक्षेला प्रश्न पडला खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडू शकतो. समजा नैसर्गिक संख्या कोणती नाही असा प्रश्न जर पडला तुम्हाला, सगळे एकदमच होत नाही, ऍडमिट हळूहळू होत राहतात. झाले का सगळे ऍडमिट झाले का? हा, आता मी ऍडमिट करणं बंद करतोय. तर पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 4 5 डब्ल्यू नावाने या ठिकाणी म्हटलेले होल नंबर. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5. परीक्षेला प्रश्न असा पडतो खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही. तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही असं त्याचं उत्तर आहे. आणि खालीलपैकी पूर्ण संख्या कोणती आहे, 1 2 3 4 5 या सगळ्यात पूर्ण संख्या आहे, अगदी इन्फिनिट अनंतापर्यंत ज्या जातात त्या. पुढचं आहे समसंख्या. समसंख्या तुम्हाला जरी वाटत असेल या ठिकाणी खूप सोपं आहे समसंख्या शोधणं. समसंख्या म्हणजे काय समजून घेऊ आपण. मग मी तुम्हाला सांगतो समसंख्येवर कशा प्रकारचे प्रश्न पडतात. पहिल्यांदा, ज्या संख्येचा शेवटचा अंक 0 2 4 6 8 हा असतो, म्हणजे जर याच्या पुढे मी काही टेकवलं 1 2 1 5 1 9 1 2 3 4 5 3 2 3 9 हे काही टेकवले समोर, पण याच्या शेवटला 0 2 4 6 8 असेल तर ह्या सर्व संख्या या समसंख्या आहेत. किंवा दुसरा असं आहे की ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्याला समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्याला समसंख्या असे म्हणतात. तर परत एकदा समजून घेऊ आपण सुरुवातीपासून. पूर्ण संख्या 0 धरून सर्व प्रकारचे नैसर्गिक संख्या, 0 धरून सर्व प्रकारचे नैसर्गिक संख्या म्हणजे 0 धरून सर्व प्रकारच्या नैसर्गिक संख्या. परत एकदा एक समजून घेऊ आपण पहिल्यापासून, कारण हे महत्वाचा क्रुशियल घटक आहे हा. याच्यावर प्रश्न गॅरंटेड पडतो. 0 धरून सर्व प्रकारच्या नैसर्गिक संख्या. कोण रेगोटे मारते रे? 0 धरून सर्व प्रकारच्या नैसर्गिक, आता हा 0 धरून इतर सगळ्या नैसर्गिक संख्या या ठिकाणी, तर ह्या पूर्ण संख्या आहे. आणि 0 सोडता इतर सर्व संख्या ह्या नैसर्गिक संख्या आहे. या ठिकाणी ही लक्षात ठेवा, महत्वाचं आहे परीक्षा दृष्टीने. त्यानंतर समसंख्या, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्या, किंवा ज्या संख्येचा शेवटचा अंक 0 2 4 6 8 किंवा 0 असतो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. विषम संख्या, समसंख्या सोडता इतर सर्व संख्या ह्या विषम संख्या आहेत. संख्या सोडता इतर सर्व संख्या, किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, ज्या संख्येला पूर्ण भाग म्हणजे काय आधी मी समजून सांगतो. या ठिकाणी पूर्ण भाग म्हणजे काय, अनेकांना प्रश्न पडला असेल. आता मी जर 18 ला 2 ने भागलं, पूर्ण भाग म्हणजे काय समजून घ्या. पूर्ण भाग म्हणजे समजून घ्या पूर्ण भाग, कारण की ह्या महत्वाच्या गोष्टी असतात. पूर्ण भाग वगैरे हेच समजत नाही बऱ्याच मुलांना, गणित आवडत. समजा मी 2 ने 18 ला भागलो, 2 9 18 असा भाग गेला माझा या ठिकाणी, आणि बाकी किती आली, 0 आली.
जर एखाद्या संख्येला भागल्यानंतर बाकीचं शून्य येत असेल, जर एखाद्या संख्येला भागल्यानंतर बाकीचं शून्य येत असेल तर त्याला पूर्ण भाग जाणे असे म्हणतात. जर एखाद्या संख्येला भागल्यानंतर बाकीचं शून्य येत असेल त्याला पूर्ण संख्या म्हणतात. समजा मी जर या ठिकाणी म्हटलं की 21/7 तर 21 ला 7 ने पूर्ण होतो, कारण की 7 त्रिक 21 आणि बाकी उरते 0. त्यामुळं 21 ही पूर्ण भाग जाणारी संख्या आहे. 21 ही पूर्ण भाग जाणारी संख्या. म्हणून परत समजून घ्या, समसंख्या ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आणि ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, तर पूर्ण भाग जात नाही हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. पूर्ण भाग जात नाही हे या ठिकाणी समजून घेऊ. आता समजा मी जर आता हे पूर्ण भाग जाणारी संख्या आपण शोधली. आता पूर्ण भाग जात नाही या संख्या आपण शोधू या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी मी जर 21 ला 8 ने भागलो, मयुरी पाटील कोणी माईक बंद करा. समजा याला मी 8 ने भागलो तर 8 दुने 14 8 त्रिक 24 म्हणजे 8 दुने 16. 8 दुने 16 ने भाग गेला याला 8 दुने 16 आणि मग या ठिकाणी बाकी 5 उरते. जर बाकी 5 उरत असेल किंवा कोणतीही बाकी उरत असेल, जर एखाद्या संख्येला भागल्यानंतर एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागल्यानंतर बाकी उरत असेल, जर बाकी उरत असेल तर त्याला पूर्ण भाग जात नाही असे म्हणतात. त्याला पूर्ण भाग जात नाही असे म्हणतात. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. जे नवीन आलेले आहेत त्यांची जुनी आहेत त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी माहित नसतात. त्यामुळे त्यांना वर्गात शिकवताना बऱ्याच गोष्टी डोक्यात निघून जातात आणि बऱ्याच शिक्षकांनी जाणीव नसते की बाबा हे महत्वाचा पाठ आहे म्हणून. तर या ठिकाणी विषम संख्या म्हणजे काय? 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्या. 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्या कोणकोणत्या आहे बघू. आता मी 2-3 संख्या घेतो या ठिकाणी. समजा 21 ही संख्या घेतली. 21 ला 2 ने पूर्ण भाग जाते. कसा जात नाही बघा. बे का बे 0 वरून 1 आला आणि बे 0 वरून एक बाकी या ठिकाणी उरते. एक बाकी या ठिकाणी उरते. जर एक बाकी उरत असेल, कोणती बाकी उरत असेल तर 2 ने या संख्येला पूर्ण भाग जात नाही असे म्हणतात. आता ह्या संख्येचा शेवटचा अंक बघा. या संख्येचा शेवटचा अंक बघा 1 आहे. 1 किंवा 1 3 5 7 9 या प्रकारचे अंक जर कोणत्याही संख्येचे एकक स्थानी असेल. आता एकक स्थान म्हणजे काय समजून घ्या. 1 2 4 7 हे एकक स्थान आहे एका संख्येचं. हे दशक स्थान आहे. याला शतक स्थान म्हणतात, याला सहस्त्र स्थान म्हणतात. याचं एकक स्थानची संख्या कोणती आहे? 7 आहे. आणि 7 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. जर कोणत्याही संख्येचा शेवटचा अंक जर विषम असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही अशी संख्या ही विषम संख्या असते. किंवा कोणत्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे ही अंक ही अंक एकक स्थानी 3 5 7 9 हे अंक असतील तर ह्या संख्यांना आपण काय म्हणतो? विषम संख्या असे म्हणतो. विषम संख्या असे म्हणतो. तर समजलं असेल तर हँड रेज करा. तुमच्या याच्यावर हँड रेजिंगचं एक ऑप्शन आहे. नसेल समजलं तर या ठिकाणी तुम्ही परत विचारू शकता माईक ऑन करून. पुढचं मूळ संख्या. संध्या वागडला काय समजलं नाही? समजलंय का? नाही समजलंय? चॅटिंग मध्ये तुम्ही सांगा काय समजलं नाही तुम्हाला. बर, पुढच्या आहे मूळ संख्या. मूळ संख्या मी याच्यावर परत एकदा रिव्हिजन घेणार आहे एवढ्या पानाची. मूळ संख्या म्हणजे काय? आता मूळ संख्येवर नेहमी एक प्रश्न गॅरंटेड परीक्षेला पडतो म्हणजे पडतो. सगळ्यात आवडता घटक आहे पोलीस भरतीवाल्यांचा मूळ संख्या. मूळ संख्या ज्या संख्येला ती स्वतः संख्या आणि 1 ह्यानीच भाग जातो. ती स्वतः संख्या आणि 1 यांनीच भाग जातो. म्हणजेच ती स्वतः संख्या आणि 1 या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्ण भाग जातो किंवा ती स्वतः संख्या किंवा ती स्वतः संख्या आणि 1 या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बघा या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो मूळ संख्या कोणकोणत्या असते. आता आपण सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 मी 1 ते 10 चे अंक लिहितो. 7 8 9 10. आता या ठिकाणी बघा मी 1 पासून सुरुवात करतो.
1 पासून सुरुवात करतो. आता पहिल्यांदा 1 ही काय, एक तर पूर्ण संख्या पण आहे, 1 ही नैसर्गिक संख्या पण आहे, ठीक आहे, आणि 1 ही विषम संख्या आहे. 1 ला आपण 3 पद्धतीने म्हणू शकतो, ठीक आहे. आता परत आता विषम संख्येमध्ये आपल्या सॉरी मूळ संख्येमध्ये 1 ही मूळ संख्या नाही, 1 ही मूळ संख्या नाही, पक्क डोक्यात ठेवा. 1 आता मूळ संख्येची नवीन व्याख्या मी परत करतो या ठिकाणी. 1 व्यतिरिक्त इतर सर्व संख्या ज्यांना ती स्वतः संख्या आणि 1 व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 1 ही मूळ संख्या नाही, परीक्षेला नेहमी पडणारा प्रश्न आहे, फक्त डोक्यात ठेवा. आता 2, आता दोन्ही संख्येचा विचार केला तर 2 या संख्येला 1 आणि ती स्वतः संख्या या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे 2 ही समसंख्या पण आहे आणि 2 ही मूळ संख्या पण आहे. 2 ही मूळ संख्या पण आहे. परीक्षेला नेहमी प्रश्न पडतो आणि ऑप्शन मध्ये विचारतात खालीपैकी कोणती मूळ संख्या नाही. ऑप्शन पडतात 2, खालीपैकी कोणती मूळ संख्या आहे असा प्रश्न पडतो. 2, 5 एकाच वेळी ऍडमिट ठेवा. पोलीस कोण आहे हा? परत इकडे लक्ष द्या. परीक्षेला पडणारा प्रश्न, परीक्षेला नेहमी प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे असा प्रश्न पडतो. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे आणि मग प्रश्न पडताना असे ऑप्शन पडतात खाली 2, 4, 6, 8. आता बरेच मुलांना असं वाटतं हा प्रश्न चुकीचा आहे. 2 तर ही मूळ संख्या आहे, पण 2 ही मूळ संख्या 2 तर ही समसंख्या आहे, पण 2 ही समसंख्येबरोबर 2 ही मूळ संख्या पण आहे. इतर सगळ्या समसंख्या आहेत परंतु मूळ संख्या नाही. 2 ही मूळ संख्या आहे, हे पक्क डोक्यात ठेवा. परीक्षेला गॅरंटेड तुमचा मार्क येईल आणि गॅरंटेड पडणारा प्रश्न आहे. आता परत आपण या ठिकाणी वळू, परत पहिल्यापासून समजून घेऊ. नीट समजून घ्या परत, कारण हे महत्वाचं आहे. तर 1 ही मूळ संख्या नाही, हे मूळ संख्या चालू आहे आपल्या. मूळ संख्या 1 ही मूळ संख्या नाही, 2 ही मूळ संख्या आहे. 3 चा विचार करा. 3 ह्या संख्येला स्वतः 3 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, पण इतर कोणत्याही अंकाने किंवा संख्येने भाग जात नाही. 3 ही मूळ संख्या आहे. 4, आता 4 चा जर विचार केला तर 4 ला 2 ने भाग जातो, 2 दुने 4 पूर्ण भाग जातो, त्यामुळे 4 ही मूळ संख्या नाही. 5 चा विचार केला तर 5 ला कोणत्या संख्येने इतर भाग जात नाही, 1 आणि 5 व्यतिरिक्त. 1 ती स्वतः संख्या आणि 1 या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणून 5 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 ला 2 ने भाग जातो, 6 ला 2 ने भाग जातो, 6 दुने व्यतिरिक्त 6 पूर्ण भाग जातो, त्यामुळे 6 ही मूळ संख्या नाही. 7 या संख्येला 1 आणि 7 या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे 7 ही काय मूळ संख्या आहे. 8 ला सांगा बरं आता तुम्ही कोणकोणत्या संख्येने भाग जातो. 8 ला बघा 2 ने भाग जातो 8 ला, त्यानंतर 8 ला 4 ने पण भाग जातो, त्यामुळे 8 ही काय मूळ संख्या नाही. 9, आता बरेच जण परीक्षेला 9च्या बाबतीत फसतात. 9 ह्या संख्येला 3 ने भाग जातो, 9 या संख्येला 3 ने भाग जातो, त्यामुळे 9 ही काय मूळ संख्या नाही. आणि 10 ला परत 2 आणि 5 या दोन्ही संख्येने भाग जातो, म्हणून 10 ही मूळ संख्या नाही. मग 1 ते 10च्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे, असे 4 संख्या आहेत. जर गणित तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडतो 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंत एकूण अशा 25 मूळ संख्या आहे. मी आणखी मूळ संख्या घेणार आहे, कारण हा घटक महत्वाचा आहे, याच्यावर गॅरंटेड प्रश्न पडतो. मूळ संख्या समजला तर तुमचा गॅरंटेड 1 मार्क येऊ शकतो. परत बघा, आता मी 11 ते 20च्या दरम्यानच्या मूळ संख्या घेतो, कारण या ठिकाणी बऱ्याच जणांची फसगत होते 11 ते 20च्या दरम्यानच. आणि परीक्षेला काय प्रश्न पडतो याच्यावर आपण चर्चा करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊ 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता तुम्ही सांगा मला 11 ही मूळ संख्या आहे का? 11 ला 1 आणि 11 व्यतिरिक्त इतर कोणत्या संख्येने भाग जातो का? तर 11 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 11 ला कोणत्याही संख्येने भाग जात.
12 11ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे 11 काय या ठिकाणी 11 ही या ठिकाणी मूळ संख्या आहे. 11 ही या ठिकाणी मूळ संख्या आहे. कन्फ्युज होऊ नका, 11 ही मूळ संख्या आहे. 12ला 2 4 6 या संख्येने पूर्ण भाग जातो, तेव्हा 12 ही मूळ संख्या नाही. 13ला कोणत्याच इतर संख्येने भाग जात नाही, त्यामुळे 13 ही मूळ संख्या आहे. 14ला 2 आणि 7 या दोघांनी भाग जातो, त्यामुळे 14 ही मूळ संख्या नाही. 15ला 5 ने भाग जातो, त्यामुळे 15 ही मूळ संख्या नाही. 16ला 2 4 8 16ला 2 4 8 या तिघांनी पूर्ण भाग जातो, त्यामुळे 16 ही मूळ संख्या नाही. 17ला कोणत्याच इतर संख्येने भाग जात नाही, 1 आणि 17 व्यतिरिक्त, त्यामुळे ही मूळ संख्या आहे. 18ला 3 आणि 6 ने भाग जातो, त्यामुळे 18 ही मूळ संख्या नाही. 19ला 19 ही मूळ संख्या आहे, त्याला इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. आणि 20 ही मूळ संख्येला 2 4 5 आणि 10 यांनी भाग जातो, त्यामुळे ही मूळ संख्या नाही. मग 11 ते 20च्या दरम्यान 11 13 17 आणि 19 अशा मूळ संख्या. मग याच्यावर प्रश्न काय पडतो बुद्धिमापनला, याच्यावर गॅरंटेड प्रश्न पडतो. आणि तुम्ही फसतात. कसा प्रश्न पडतो बघू आपण बुद्धिमापनचा. आता बघा, मी प्रश्न या ठिकाणी लिहितो, बुद्धिमापनला कसा प्रश्न पडतो. हा, अशी सिरीज पडते तुम्हाला परीक्षेला. 2 3 5 7 11 डॅश डॅश डॅश. तर अशी सिरीज पडल्यानंतर बरेच मुलं काय करतात, गॅप शोधतात. बरेच मुलं मूळ संख्या माहित नसते, गॅप शोधतात. 1 याची 1चा गॅप, याच्यात 2चा गॅप, याच्यात परत 2चा गॅप, म्हणजे परत याच्यामध्ये 4, याच्यामध्ये 3चा गॅप असेल किंवा 4चा गॅप आहे, असा विचार करून याचं काय करतात, 12 उत्तर देऊन टाकतात किंवा 15 उत्तर देऊन टाकतात किंवा उत्तर देत नाही. तर याच्या पुढची संख्या जर विचारली, त्याची पुढची संख्या डायरेक्ट मूळ संख्या, ही मूळ संख्येची सिरीज आहे. 2 3 5 7, तेव्हा 11 नंतर डायरेक्ट पुढची संख्या कोणती येईल, 13 येईल या ठिकाणी. सॉरी, 13 येईल या ठिकाणी. 13 ही मूळ संख्या येईल. आणि 13 नंतर जर विचारलं तर डायरेक्ट 17 ही मूळ संख्या येईल. 17. तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये सिरीज विचारली जाते, किंवा खाली चुकीची संख्या कोणती असं विचारलं जातं. आणि चुकी संख्येमध्ये असं विचारतात, खाली चुकी संख्या कोणती, 2 11 17 19 2 11 17 19 सॉरी 21 2 21 17 21 अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला पडला तर ह्यामध्ये ह्या तिन्ही मूळ संख्या आहेत, 2 सुद्धा मूळ संख्या आहेत आणि हे उरलेली जी संख्या आहे ही मूळ संख्या नाही. त्यामुळे परीक्षा अशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि अनेक मुलांचे मार्क केवळ मूळ संख्येची चांगली माहिती नसल्यामुळे, तर तुम्हाला चांगली मूळ संख्येची माहिती मिळाली असावी. तर पुढच्या मुद्द्याकडे बोलू आपण. परिमेय संख्या. परिमेय संख्येवर एक प्रश्न गॅरंटेड पडतो परीक्षेला. परिमेय संख्या म्हणजे काय समजून घ्या. हे बघा, जेवढे काही नैसर्गिक संख्या आहेत ना, जेवढे काही नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्या बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7. तर या सर्व संख्यांना, जेवढे काही नैसर्गिक संख्या जगात आहेत त्यांना सगळ्यांना परिमेय संख्या असे म्हणतो. आणि त्याचबरोबर a छेद b म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं की 1/2 जर घेतला तर या ठिकाणी b हा 0 नसावा. b हा 0 नसेल तर बाकी सर्व संख्या, जर b 0 नसेल म्हणजे 1/0 ही काय परिमेय संख्या नाहीये. b हा 0 नसावा. जर हा छेदस्थानी, हा अंशस्थान म्हणतात याला छेदस्थान म्हणतात. जर छेदस्थानी 0 नसेल तर इतर सर्व अशा स्वरूपात संख्या ह्या काय असतात, परिमेय संख्या असतात. परिमेय संख्या असतात. परिमेय संख्या कोणकोणते, दोन्ही सुद्धा परिमेय संख्या. तुम्हाला दोन्ही कशी काय परिमेय संख्या, तर नेहमी लक्षात ठेवा 2 जरी असं लिहित असतो तर त्याला अप्रत्यक्षरित्या 1 खात्याचा छेद असतो. तर कोणत्याही नैसर्गिक संख्येचा आपण विचार केला, कोणत्याही नैसर्गिक संख्या यांना एक छेद असतो, एक तरी छेद असतो त्यांना, एक छेद असतो त्यांना. त्यामुळे या सगळ्यात परिमेय संख्या आहेत. त्यामुळे 2 अगदी वजामधल्या संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. किंवा पट्टी, जी पट्टी आपण तुम्ही शिकल्या असेल शाळेमध्ये, पट्टी वगैरे, त्या पट्ट्या ज्या असतात ह्या पट्टीवर ज्या काही संख्या येतात
आणि त्या पट्टीच्या दरम्यान आता मी पट्टी काढून दाखवतो तुम्हाला थोडक्यात एक सेकंदामध्ये पट्टी काढून दाखवतो. आता बघा ही पट्टी तयार केली, याच्यामध्ये 0 मध्यस्थानी आहे आणि बघा या ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4 आणि या पट्टीच्या बाजूला बघा 1 2 3 4 वजा 1 वजा 2 वजा 3 आणि वजा 4. आता याच्या दरम्यान पण संख्या असतात. आता 1 ते 2 च्या दरम्यान एखादी संख्या आपण म्हणू शकतो 0 ते 1 च्या दरम्यान 1/2 ही संख्या असू शकते. 1 ते 2 च्या दरम्यान 1/3 सॉरी 2/3 ही संख्या असू शकते. तर याच्या दरम्यानच्या ज्या संख्या असतात या सुद्धा परिमेय संख्या आहेत. या सुद्धा परिमेय संख्या किंवा वजामध्ये ज्या संख्या ह्या बाजूला असते हे सुद्धा परिमेय संख्या आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी म्हटले बघा धनपूर्णांक, ऋणपूर्णांक, धन अपूर्णांक, ऋण अपूर्णांक व शून्य, लक्षात ठेवा, व शून्य इत्यादी सर्व परिमेय संख्या आहेत. शून्याचा सुद्धा समावेश परिमेय संख्यांमध्ये होता. आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत त्या गोष्टी. अपरिमेय संख्या, ज्या संख्या a छेद b, ज्या संख्या a छेद b नॉट इक्वल टू 0 या स्वरूपात लिहिता येत नाही. बघा या स्वरूपात लिहिता, नीट लक्षात घ्या, या स्वरूपात लिहिता येत नाही त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजे वर्गमूळ 2 वर्गमूळ 3 हे बघा हे लक्षात ठेवा. या सोडल्या ना बाकीच्या सगळ्या अपरिमेय संख्या, या सोडल्या ना तर बाकीच्या सगळ्या अपरिमेय संख्या. अशा स्वरूपात लिहिलेल्या संख्या सोडल्या तर या सगळ्या अपरिमेय संख्या यांना अपरिमेय संख्या, वर्गमूळ लिहिलेल्या संख्या म्हणा, नॉन रिकरिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग या प्रकारची संख्या याला अपरिमेय संख्या म्हणून परीक्षेत प्रश्न गॅरंटी पडतो. खाली कोणती अपरिमेय संख्या आहे तर बरेच मुलं अपरिमेय संख्येने समजून घेतलं नसतं, त्यामुळे त्यांच्या परीक्षेला मार्क जाऊ शकतो. तर वर्गमुळातल्या जेवढ्या काही संख्या असतात, वर्गमुळातून ज्यांचं उत्तर येत नाही, म्हणजे वर्गमुळ सरळ सरळ मला सांगायचंय वर्गमुळात ठेवले त्यांचं उत्तर येत नाही, अशा सगळ्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. पुढचं आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय? या परिमेय आणि अपरिमेय ह्या दोन्ही संख्या वास्तव संख्या असतात. परिमेय आणि अपरिमेय अशा दोन्ही संख्या वास्तव संख्या असतात. याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश होतो. त्या वास्तव संख्येमध्ये या वरच्या सगळ्यांचा समावेश होतो. सरळ असं सांगतो, वास्तव संख्येमध्ये सगळ्या वरच्या वास्तव संख्या आहेत. एक कोण रेकॉर्ड आहे मार्कर आहे वास्तव संख्या. त्या बघा पूर्ण संख्येपासून त्या अपरिमेय संख्येपर्यंत जेवढ्या काही संख्या असतील त्या सगळ्या वास्तव संख्या आहेत. हे सगळ्या वास्तव संख्या आहेत. परीक्षेत डोक्यात ठेवा, परिमेय आणि अपरिमेय ह्या दोन्ही संख्या या वास्तव संख्या असतात. एक प्रश्न गॅरंटेड तुम्हाला पडतो परीक्षेला अपरिमेय संख्येवर प्रश्न पडतो, परिमेय संख्येवर प्रश्न पडतो. हे नीट समजलं न समजल्यावर अनेकांचे मार्क जातात, त्यामुळे हे डोक्यात ठेवा. पुढे आहे गुणाकार व्यस्त. पोलीस भरतीचा आवडता प्रश्न गुणाकार व्यस्त. आणि गुणाकार व्यस्त पडलं, चांगले हुशार पोरं सुद्धा गुणाकार व्यस्त मध्ये चुका करतात. मी गुणाकार व्यस्त या ठिकाणी तुम्हाला लगेच समजून सांगतो. गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे बघा. या ठिकाणी मी जर म्हटलं 7 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? 7 ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? मी 7 ला जर 107 ने गुणलं, 7 1 7 उत्तर 1 येतं. किंवा मी जर म्हटलं 5 ची गुणाकार व्यस्त कोणती? 5 गुणिले 1/5 बरोबर उत्तर येईल 1. तर 5 ची गुणाकार व्यस्त आहे 1/5, 7 ची गुणाकार व्यस्त आहे 1/7. किंवा मी जर म्हटलं -5 आणि 1/5 तर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर याचं काय नाही, फक्त ही जी संख्या आहे ना ही छेदस्थानी घ्यायची. आता मी या ठिकाणी बघा लक्षात घ्या, -5 घेतला +5 घेतलेलं आहे, कारण की -5 ची गुणाकार व्यस्त संख्या +5 असते. त्यामुळं 1/5 अधिक 1/5 घ्यायची, कारण की उत्तर -1 येईल. ठीक आहे, तर हे फक्त डोक्यात ठेवा. त्यानंतर जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडला, आता बघा हा प्रश्न गॅरंटेड परीक्षेला पडतो. 304 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? 304 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? तर या ठिकाणी बघा 304. आता 304 च कोणत्या परिस्थितीत एक उत्तर येईल? तर या कितीने गुणल्यावर एक उत्तर येईल? साहजिकच हा 4 वर नेला आणि 3 खाली नेला आणि यांचं जर गुणाकार, यांचं जर डिवायडेशन केलं 3 1 3 4 1 4 तर उत्तर 1 येते. या ठिकाणी उत्तर 1 येते. या ठिकाणी म्हणजेच 304 ची गुणाकार व्यस्त कोणती झाली? या ठिकाणी 4/3. परीक्षेला गॅरंटेड पडणारा प्रश्न आहे.
आणि हा प्रश्न पडल्यावर एक सुद्धा मार्क जायला नको. खूप वेळा प्रश्न पडले, दरवर्षी 50 पेपर होतात, 50 पेपर मध्ये 25 पेपरला तरी गुणाकार व्यस्ताचा एक प्रश्न तरी पडतो म्हणजे पडतो. मी आणखी एक ऍड केले याच्यामध्ये पूर्णांक संख्या, ऋण व धन अशा दोन्ही संख्या या पूर्णांक संख्या असतात. ऋण व धन सगळ्या संख्या, ठीक आहे, या वरच्या सगळ्या संख्या या पूर्णांक संख्या असतात. संयुक्त संख्या, संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या संदर्भात बघू आपण. अशा नैसर्गिक संख्या की ज्यामुळे अशा संख्या की ज्या मूळ संख्या नाही, अशा नैसर्गिक संख्या की ज्या मूळ संख्या नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय? अशा नैसर्गिक संख्या की ज्या मूळ संख्या नाही. अशा नैसर्गिक संख्या ज्या मूळ संख्या नाही. आता बघू आपण या ठिकाणी उदाहरणार्थ बघू. आता बघा 4, 15, 27, 32 ज्या मूळ संख्या नाहीत अशा सर्व मूळ नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या म्हणतात. परीक्षेत डोक्यात ठेवा, मूळ संख्या वगळता. आता 1 ते 10 च्या दरम्यान, 1 ते 10 च्या दरम्यानचा विचार केला, 1 ते 10 दरम्यानचा जर विचार केला तर कोणकोणत्या संयुक्त संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. टायमिंग संपत चाललंय आपलं, एवढं 5 संपून जाईल आता आपलं, परत 40 मिनिटाचं एक सेशन होईल. आता याच्यामध्ये ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, आणि त्यानंतर बाकीच्या ही मूळ संख्या आहे, आणि बाकीच्या उरलेल्या कोणत्या आहेत? सगळ्या संयुक्त संख्या आहेत. तेव्हा अशा नैसर्गिक संख्या ज्या मूळ संख्या नाही त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. आता पुढचं बघू आपण, सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या, सहमूळचा अर्थ मूळ संख्येचा काही समावेश नाही, हे पण सांगतो तुम्हाला काय काय गंमत आहे. आता बघा, ज्या दोन नैसर्गिक संख्यांमध्ये सामायिक अवयव मसावी एक आहे. आता मी आधी तुम्हाला मसावी समजून सांगतो. मसावी समजल्याशिवाय तुम्हाला नवीन मुलांना मसावी आधी समजून सांगतो. मसावी म्हणजे काय? आता मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. ठीक आहे. लसावी म्हणजे, मी परत मसावी समजून घ्या. अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. आणि लसावी म्हणजे काय? अशी छोट्यात छोटी संख्या की ज्या संख्येला दिलेल्या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो. बघा, आता मी आधी मसावी समजून घेऊ, तर मसावी आला म्हणून मसावी समजून घेऊ आपण आधी. समजा मला 2 आणि 6चा मसावी काढायचा असेल तर मी काय करणार? या ठिकाणी एक टेबल तयार करणार. असा या टेबल मध्ये तुम्ही 6 लिहिणार, या ठिकाणी 2 लिहिणार, मोठा अंक आत लिहिणार आणि छोटा अंक बाहेर लिहिणार, आणि मी याला भागणार. बेत्रिक 6 0. आता ह्या संख्येने 6 ला पूर्ण भाग जातो, ह्या संख्येने 2 ला पूर्ण भाग जातो. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने परत दुसरा संख्या घेऊन समजून घेऊ आपण. परत दुसऱ्या संख्या घेऊन समजून घेऊ आपण. आता वेगळ्या संख्या घेतो जरा, मग सोप्या संख्या घेतल्या तुम्ही. आता मी या ठिकाणी घेतो समजा 4 आणि 18 घेतो. या ठिकाणी 4 आणि 18. तर मी काय करतो? असं टेबल मांडतो. या टेबल मध्ये 18 आतमध्ये घेतो आणि 4 बाहेर घेतो आणि भागाला सुरुवात करतो. 4 चोक 16. किती उत्तर आलं? बाकी 2 आली. जी बाकी असते ना, ही जी बाकी असते ना, परत असं टेबल मांडायचं. आता ज्यांनी भागलंय ना तो जाईल या टेबलच्या आत 4, आणि ज्यांनी जी बाकी आली ना हे जाईल टेबलच्या बाहेर परत 2. बेदुने 4 0. तर या ठिकाणी शेवटला भाग कशाने गेला होता? 2 ने गेला होता. त्यामुळे 2 या संख्येने, 2 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येने या दिलेल्या दोन्ही संख्येला पूर्ण भाग जातो, म्हणून याला नंतर मसावी. आता या ठिकाणी मसावी शब्द आला म्हणून आपण मसावीकडे परत वळू. अशा ज्या दोन नैसर्गिक संख्यांमध्ये सामायिक अवयव, त्या दोन नैसर्गिक संख्यांमध्ये सामायिक अवयव मसावी एक आहे. आता बघा, मी सरळ सांगतो, सहमूळ शब्द वापरलेला म्हणून सांगतो. उदाहरण बघा, 2 3 किंवा 7 9 किंवा 8 13 किंवा 11 25. आता मी हे का लिहिलं इथं, मुद्दामून लिहिलं या ठिकाणी. परत सांगतो, परीक्षेला हा प्रश्न पडतो तुम्हाला. कसा पडतो हे पण सांगणार आहे तुम्हाला मी. आता या ठिकाणी बघा, एक संख्या
एक संख्या साधी काय म्हणतो आपण त्याला, एक संख्या साधी संयुक्त संख्या घेतली आणि एक मूळ संख्या घेतली, एक संयुक्त संख्या घेतली, एक मूळ संख्या घेतली, एक संयुक्त संख्या घेतली, एक मूळ संख्या घेतली, एक संयुक्त संख्या घेतली, एक मूळ संख्या घेतली, किंवा एक मूळ संख्या घेतली आणि की इतर दुसरी संख्या घेतली ज्याला पूर्ण भाग जातो अशी सामान्य संख्या. या दोन संख्या अशा जोड्या केल्या 7 9 8 13 11 25 आणखी जोडी तयार करू शकतो आपण. समजा मी म्हणतो या ठिकाणी 57 जातो भाग 17 घेतो या ठिकाणी 17 आणि या ठिकाणी मी या ठिकाणी 52 घेतो, या ठिकाणी 52 घेतो. तर ह्या दोन कोणत्या झाल्या, सहमूळ संख्या आहेत. सहमूळ म्हणजे मूळ संख्येसहित, मूळ संख्ये बरोबर असलेली संख्या म्हणजे सहमूळ. यातली ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे आणि ही या दोन्ही तर मूळ संख्या आहे. ठीक आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारच्या दोन नैसर्गिक संख्येमधलं साम्य. आणि जर कोणत्याही मूळ संख्येबरोबर कोणतीही दुसरी नैसर्गिक संख्या आहे, कोणत्याही मूळ संख्येबरोबर कोणतीही नैसर्गिक संख्या आली, कोणत्याही मूळ संख्येबरोबर मी कोणती मूळ संख्या घेतो. समजा या ठिकाणी मी दोन सोडता लक्षात ठेवा. या ठिकाणी मी 3 घेतली आणि त्याच्याबरोबर मी समजा या ठिकाणी 3 तर नाही घेता येणार, समजा 3 घेतली आणि मी 11 घेतला या ठिकाणी सहमूळ संख्या. यामध्ये सहमूळ संख्या दिलेल्या असल्या थोडं इतर उदाहरणामध्ये असा नियम लागू होणार नाही, पण मी एक नियम तयार करतो 3 आणि 11. 3 आणि 11चा मस्सावी करायला सुरुवात करतो. 11 घेतला, 3 त्रिक 9, उत्तर आलं 2 आणि परत या ठिकाणी मी 3 घेतला, बे एक बे, उत्तर आले 1 आणि परत या ठिकाणी 2 घेतला आणि बाहेर 1 घेतला, 1 2 2 0 आलं. आता बघा यांचा मसावी 1 आला. कोणती संख्या घ्या मसावी. पण बघा काही मूळ संख्या जर घेतल्या, काही मूळ संख्या घेतल्या तर जर 3 12 घेतलं तर त्या ठिकाणी तो नियम लागू होणार नाही. मूळ म्हणून तुम्हाला सुरुवातीला बोललो मूळ शब्दावर जास्त ध्यान देऊ नका. एक मूळ संख्या असते सहसा समजा मी जर म्हटलो 23 ही संख्या घेतली आणि मी जर 21 ही संख्या घेतली तर यांचा मसावी जर काढायला गेलो तर यांचा मसावी नेहमी काय येईल, 1 येईल. मग समजा मी जर या ठिकाणी म्हटलं 3 आणि 12 घेतलं तर यातली एक मूळ संख्या आहे या ठिकाणी, यातली 3 आणि 12 समजा या ठिकाणी घेतलं, यातली एक मूळ संख्या आहे. मग यांचं जर मी मसावी काढायला सुरुवात केलं तर 3 ने 12 ला पूर्ण भाग जातो, म्हणून यांचा मसावी 3 येतो. पण याचा अर्थ ही जोडी सहमूळ नाहीये, ही जोडी सहमूळ नाहीये. सहमूळ कोणती जोडी होईल मग, समजा मी 12 घेतलं, समजा मी 12 घेतलं या ठिकाणी, समजा मी 12 घेतलं या ठिकाणी आणि मी जर समजा मी जर 12 घेतलं 12 आणि या ठिकाणी मी जर म्हटलं याच्या बरोबर आणखी एखादी मूळ संख्या आपण शोधून काढू जरा मोठी, 31 घेतला, या झाल्या सहमूळ संख्या. कारण 12 आणि 1 ह्या दोघांनाही एक, मी जास्त अवघड जाणार नाही, फक्त मसावी घेऊन बघतो कारण पुढे अवघड जाऊ आपण याच्या. 12 2 24, 7 उरली बाकी. परत 12 आत घेतला, हा 12 परत आत घेतला आणि 7 बाहेर घेतला, 7 1 7, या ठिकाणी 5 उत्तर आलं. परत मी 7 आत घेतला आणि 5 बाहेर घेतला, 5 1 5, 2 आला. परत मी हा 2 बाहेर घेतला, 5 आत घेतला, बेदुनी 4, 1 आला. परत 2 आत घेतला आणि 1 बाहेर घेतला, बे एक बी. बघा शेवटी 1 आला मसावी त्याचा. तर यांना सहमूळ संख्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील खालीपैकी कोणती सहमूळ संख्या आहे. तर हे करताना नेहमी डोक्यात ठेवा की मसावी 1 निघाला पाहिजे. दोन्ही संख्या घ्या, दोघींचा मसावी काढा आणि एक मसावी ज्यांचं येईल ती सहमूळ संख्या असते. हे फक्त डोक्यात ठेवा की सहमूळ संख्या झाली. पुढची आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे दोन्ही ज्या दोन जोडमूळ संख्या फरक दोनचा असतो, या दोन मूळ संख्या फरक 2चा असतो. बघा आता या ठिकाणी जोडमूळ संख्या 5 7 11 13 29 31, 29 31च्या पुढे कोणती सांगता येईल का, कोणती लिहायचं टाइप करा. 32 33 34 35 36 37 39 नाहीये, 42 43 43 नाही. पुढच्या सहमूळ संख्या सांगता येईल का एखादी असेल तर सांगा, या ठिकाणी टाइप करा, त्या ठिकाणी टाइप करा ज्याला मूळ संख्या सांगतील पुढची. तर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या जोडीने आता 2चाच फरक असतो दोघांमध्ये. ठीक आहे, तर अशा जोडमूळ संख्या.
माझ्या मते याच्या पुढं ठीक आहे, शोधून काढा तुम्ही अशा संख्या. पुढचा भाग आहे त्रिकोणी संख्या. आपल्याकडे फक्त 1 मिनिट राहिलेला आहे, तर पुढच्या सेशनला आपण त्रिकोणी संख्येपासून सुरुवात करू. आता हे सेशन मी या ठिकाणी